मित्रांनो, कोकणामध्ये पूर्वी अनेक अशा सुंदर परंपरा होत्या आणि त्या परंपरांमध्ये माणसांची माणुसकी, एकोप्याची भावना आणि गावपण दिसायचं. तर मित्रांनो, त्यापैकीच ही एक अशी परंपरा आहे जी आजही लोकप्रिय आहे, ती म्हणजेच सोबणं फोडणे. भाचे बरसणे तू सुखाची सावली, दुःख होते नाहीसे आणि सरते काहिली. दूर जाता तू जरा वेदना माझ्या मना, हे तुझे सणे थे रात राणीच्या खुणा. मित्रांनो, गावात जर कोणाचं लग्न ठरलं ना की सगळी गावकरी मंडळी एकत्र जमायची आणि त्यावेळी आज सारखी गॅस, रेडीमेड व्यवस्था किंवा मोठमोठी साधनं अशी नव्हती. त्यामुळे लग्नाच्या स्वयंपाकासाठी आणि मांडवासाठी रानातून लाकडे आणावी लागायची आणि त्यासाठी गावातील तरुण, मोठी माणसं आणि कधी कधी लहान मुलं सुद्धा रानात जायची. झाडं तोडून ती लाकडं डोक्यावर घेऊन गावात जायची आणि या कामालाच आपल्या कोकणात सोबणं फोडणं असं म्हणतात. मित्रांनो, रानात जाताना गप्पा गोष्टी करणं, गाणी म्हणत कामाची मजा घेतली जायची. एकमेकांना मदत करत करत पूर्ण काम व्हायचं आणि त्यामुळेच लग्न कार्य फक्त एका घराचं नसून संपूर्ण गावाचं आहे असं वाटायचं. खरं सांगायचं ना तर आज काळ बदलला, साधनं बदलली आणि या परंपरा हळूहळू कमी होत चालल्या. आता जर आपण नवीन पिढीचा विचार केला तर त्यांना सोबणं फोडणे म्हणजे काय हेही माहीत नाहीये. तर मित्रांनो, यासाठी व्हिडिओ आहे की या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत, कारण ह्या जुन्या आठवणी आहेत, ह्या पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. कारण आता जी व्यवस्था आहे ही सगळं रेडीमेड आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, जर प्रत्येकाचं किंवा ज्याला कोणाला आठवण होत असेल की आमच्या पण आयुष्यामध्ये असे प्रसंग घडलेले आहेत, आम्ही सुद्धा रानातून अशा प्रकारे लाकडं घेऊन आलो आहे, अशा म्हणजे अनेक प्रसंग असतील किंवा अनेक गमतीदार गोष्टी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण एकमेकांमध्ये संवाद साधूया, त्याच्यातूनच एकमेकाचे अनुभव कळतात, मैत्री वाढते, आपुलकी वाढते आणि जिव्हाळा मिळतो. त्याच्यामुळे मित्रांनो, असे अनुभव शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.